अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, खूप भाग्यवान आहेस जो आज गुरुवारी हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. हो बाळा, कारण खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा तू खूप भाग्यवान आहेस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, न चुकता ऐक, शांत मनाने ऐक, स्थिर मनाने ऐक. आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये आता या क्षणापासून जो काही होणारा बदल, ज्या काही आनंदाच्या बातमीने तुझे मन खूप आनंदी होणार आहे. हो बाळा, कारण आजपर्यंतच्या ज्या काही केलेल्या कष्टानंतर, ज्या काही भोगलेल्या दुःखानंतर, ज्या काही तुझ्या आयुष्यामध्ये जो चमत्कारिक बदल होणार आहे, ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आता लवकरात लवकर पूर्णत्वात जाणार आहेत, जे काही तू कष्ट करत आहेस, जे काही तुला कार्य साध्य करायचे आहे, त्यामध्ये तुला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळणार आहे. हो बाळा, आमच्यावरती विश्वास आहे ना? मग ढळून देऊ नकोस, कारण हाच तुझा विश्वास तुला प्रत्येक कार्यामध्ये आमची साथ आहे याचा अनुभव देऊन जातो. कारण बाळा, तू हे सर्व करत असताना आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. तू निरपेक्ष भक्ती आजपर्यंत करत राहिला. आणि बाळा, तुझ्या याच भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न होऊन आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही. हो बाळा, कारण माझा स्वामीप्रिय बाळ जेव्हा जेव्हा खूप मोठ्या संकटातून गेला आहे, खूप आर्थिक चिंतेतून त्रासून गेला आहे, तेव्हा तेव्हा ह्या स्वामी माऊलीला तुम्ही जेव्हा अंतकरणापासून आर्तस मनाने साथ घालून जवळून बोलावून घेतले, तेव्हा तेव्हा तुमच्या सर्व कुटुंबातील आणि तुमच्यावरील जे काही संकट होते ते अलगदपणे पूर्ण बाहेर काढण्यात आले आहे. हो बाळा, याचा अनुभव तुला वेळोवेळी आला असेल. कारण जेव्हा जेव्हा या खूप मोठ्या संकटाने तू त्रासून जाऊन तुझे सर्व दरवाजे, तुझ्याजवळ कोणताही मार्ग तुला दिसत नव्हता, तेव्हा तेव्हा बाळा, तुला तुझ्या आंतरिक मनाला आम्ही आतून एक शक्ती देत होतो, आणि ती म्हणजे तुला या स्वामी नामाची शक्ती. कारण जेव्हा जेव्हा तू संकटामध्ये आमचा धावा केला, जेव्हा जेव्हा खूप काही संकटामध्ये, दुःखामध्ये आमचे निरंतर नामस्मरण केले, तेव्हा तेव्हा तुझ्या जवळ येणारे संकट, तुझ्या कुटुंबावरती येणारे संकट, येणारे दुःखाचे सावट, सर्व काही आम्ही क्षणार्धात तुझ्या आयुष्यातून अलगद बाहेर केले आहे. हो बाळा, याचा क्षणोक्षणी तुला अनुभव आला असेल. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असा काही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता सोड, काळजी सोड. जे काही तुझ्या आयुष्यामध्ये जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. खूप काही संकटामधून आता तुला खूप काही गोष्टी शिकावयास मिळाल्या आहेत. याचाच अनुभव घेऊन येणाऱ्या संकटांना दोन हात कर. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. कारण बाळा, आनंद तुमच्या अंतःकरणामध्येच आहे. फक्त तुम्हाला तो गरज आहे शांत मनाने शोधण्याची. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही काही गोष्टींमध्ये दुःखी होता, तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत, तेव्हा तेव्हा तुम्ही इतरांना दोष देत राहता. पण बाळा, तुम्हाला हे माहीत आहे का? कारण तुम्ही जे पण काही कार्य करायला घेता त्यामध्ये तुमचेच प्रयत्न अपुरे पडतात. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायला घेता, मनापासून त्यामध्ये जीव ओतून कार्य करता, तेव्हाच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सफलता प्राप्त होते. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. बाळा, आता गरज आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला उंच भरारी घेण्याची. आता गरज आहे तुझ्या पंखांमध्ये जे काही बळ आहे ते इतरांना दाखवण्याची.
जे काही आजपर्यंत तुझ्या शत्रूने तुझे नुकसान केले आहे, तुला सर्व कार्यांमधून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला आहे, आता गरज आहे त्यांना दाखवून देण्याची. तुझ्यामध्ये जी काही क्षमता आहे सर्व काही त्यांना दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. हो बाळा, आता चिंता करू नकोस. तुझ्या त्या प्रत्येक शत्रूंवर आता माझी बारीक नजर आहे, कारण आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे. म्हणूनच बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी चांगले कर्म करत राहा, कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते. याचे अनुभव तुम्हाला वेळोवेळी आम्ही देतच असतो, कारण जेव्हा जेव्हा तुमचे वाईट कर्म आडवे येते तेव्हाच तुमच्यावरती दुःखाचे डोंगर कोसळतात, तुमच्या कुटुंबावरती दुःखाचे डोंगर येतात आणि तेव्हा तुम्हाला असे वाटते की मी कधीही कोणाचे काहीही वाईट केले नाही. पण बाळा, जे काही तुमचे प्रारब्ध असते, जे काही तुमचे पूर्वकर्म असते, ते सर्व काही तुमच्या समोर येत असते. मग ते चांगले असो किंवा वाईट असो. जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तशा चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. जर कर्म वाईट केले असेल तर त्याचे फळसुद्धा वाईट मिळायला सुरुवात होते. म्हणूनच क्षणोक्षणी या क्षणापासून आपल्या मनाला एक निर्धार करा की यापुढे मी कधीही कुठलेही वाईट कर्म करणार नाही, कोणाचेही वाईट चिंतणार नाही, कोणालाही कधीही दुःखी करणार नाही, कधीही कोणालाही अपशब्द बोलणार नाही. हा जेव्हा तुमच्या मनाशी तुम्ही निर्णय कराल तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये जो काही विलक्षण होणारा बदल तुम्ही स्वतः पाहाल. हो बाळा, आमच्यावरती विश्वास ठेवून या क्षणापासून या कार्याला सुरुवात करून तर पहा. रोज सकाळी माझे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये घेऊन तर बघ. तुझा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर सांग. प्रत्येक क्षणाला तुझ्या मुखामध्ये जर माझे नाम आहे ना, तर तू घाबरतो कशाला? ही स्वामी आई वेळोवेळी क्षणाक्षणाला तुझ्याबरोबर आहे. तुला कधीही कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही वादळामध्ये कधीही तुझा हात आम्ही सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आता आनंदाची बातमी आणि जे काही तुझ्या आयुष्यामध्ये येणारे सुख आहे ते घेण्यासाठी तयार आहेस ना? कारण बाळा, आजपर्यंत तू खूप दुःख भोगले आहेस, वेळोवेळी आमच्यासमोर खूप वेळा अश्रू ढाळले आहेस. आता त्या सर्वांचा न्याय होण्याची वेळ आली आहे. आता तुझ्या विश्वासाची उत्तर देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आम्ही हा चमत्कारिक, हा दिव्य संदेश तुझ्यासाठीच तर घेऊन आलो आहे. तेव्हा बाळा, हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकशील ना? कारण हा संदेश ऐकल्यानंतरच तुझ्या ज्या काही खचलेल्या मनाला खूप मोठी उभारी येणार आहे. तुला तुझ्या पंखामध्ये बळ मिळणार आहे, आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी, विजयाचा झेंडा लावण्यासाठी तुझ्यामध्ये ती शक्ती मिळणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे. कारण हा आनंदाची बातमी देणारा तुला खूप दिव्य संदेश आम्ही तुझ्यासमोर घेऊन आलो आहोत. बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता चमत्कार होण्याची वेळ सुरू झाली आहे. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील जे काही तुझे वाईट कर्म होते, जे काही तुझे वाईट प्रारब्ध होते, ते या क्षणापासून संपले समज. या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस सुरू होणार आहेत. ज्या काही आर्थिक चिंतेने तू ग्रासून गेला होतास, आता महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या घरामध्ये तुझ्यावरती तिची कृपादृष्टी राहणार आहे. तुझे घर धनधान्याने भरून जाणार आहे. हो बाळा, कारण आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
या अभिवचनाचे नेहमी स्मरण करा आणि नेहमी आपल्या आयुष्यामध्ये एक चांगले कार्य करायला हाती घ्या. चांगले कर्म करा. नेहमी सर्वांशी नेहमी गोड बोला. कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका. कधीही कोणाचे मन दुखावेल असे कृत्य कधीही करू नका. कारण मी तुम्हाला तेच तर वेळोवेळी सांगत असतो की चांगले कर्म जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच त्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या हातून वाईट कर्म घडेल तर त्याच कर्माची शिक्षा तुम्हालाच भोगावी लागेल. हो बाळा, कारण यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही. हे सर्व तुमचे चांगले आणि वाईट कर्माचा खेळ तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असतो. म्हणून आम्ही वारंवार ते सांगत असतो की चांगले कर्म करा, चांगले राहा, सगळ्यांशी प्रेमाने राहा. तुमचे मन कोणीही कितीही दुखावू दे, पण कोणाविषयी मनामध्ये कधीही वाईट चिंतू नका. कारण त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टींना सुरुवात होते. मग ती वाईट असो किंवा चांगली असो. तुम्ही इतरांचे चांगले आणि भले व्हावे हा जेव्हा मनात विचार आणता त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होण्यास सुरुवात होते. याचा अनुभव घेऊन तर पहा. या क्षणापासून घ्यायला सुरुवात करा. कारण तुम्ही खूप दुःखामध्ये असता. कारण हे दुःख कशामुळे येते हे तुम्ही विसरून जाता. कारण जेव्हा आपल्या हातून काही वाईट कर्मे होतात तीच आपल्या समोर आलेली असतात. पण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात, खूप आनंदी बातम्या तुम्हाला तुमच्या कानावरती येतात, तुमच्या आयुष्यामध्ये घडतात, तेव्हा त्याच वेळी तुमच्या हातून खूप चांगले कर्म घडलेले असते आणि त्याच चांगल्या कर्माची ती फळे असतात. याचे स्मरण ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुझ्यासमोर सर्व दरवाजे बंद होतील, जेव्हा जेव्हा तुझ्यासमोर कुठलाही मार्ग नसेल, तेव्हा तेव्हा आमची धाव घे, आमचे नामस्मरण कर. आर्त मनाने साथ घालून तर पहा. तुझ्यासमोर आम्ही त्या क्षणी हजर नाही झालो तर सांगा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका आणि नक्की सर्वांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.